नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण पाहताय सत्याची शेती। आज प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, कापसाचा भाव 9,000 पर्यंत जाईल का, की सध्या मिळतोय तो भाव घेऊन कापूस विकून टाकायचा। चला मग आज या प्रश्नाचं उत्तर अफवा नाही तर वास्तव्य परिस्थितीवर आधारित अंदाजातून आपण समजून घेऊया। आज राज्यात आणि देशात कापसाचे सरासरी बाजार भाव 7,200 ते 8,200 रुपये या दरम्यान फिरताना दिसत आहेत। काही दर्जेदार कापसाला थोडा जास्त भाव मिळतोय, पण सरसकट 9,000चा भाव सध्या तरी कोणत्याही बाजारात आपल्याला पाहायला मिळत नाही। कापसाचा भाव 9,000 पर्यंत जाण्यामागची 3 महत्त्वाची घटक एकत्र येणं गरजेचं आहे। पहिलं घटक आहे कापसाची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली पाहिजे। सध्या बाजारात कापूस येतोय, जोपर्यंत आवक पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत भावात मोठी उसळी येणं अवघड आहे। दुसरं घटक आहे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढले पाहिजेत। भारत हा मोठा कापूस निर्यातदार देश आहे। जर जागतिक बाजारात कापसाची मागणी वाढली आणि डॉलरच्या दरात फायदा झाला तर देशांतर्गत भाव वाढू शकतात। तिसरा घटक आहे सरकारकडून ठोस हस्तक्षेप झाला पाहिजे। MSP वर मोठ्या प्रमाणात खरेदी, साठवणूक धोरण आणि निर्यात धोरणात बदल हे सगळं झालं तर 9,000चा आकडा शक्य होऊ शकतो। सध्याच्या परिस्थितीत पाहता सर्वसाधारण कापसाला सरसकट 9,000 भाव मिळणं कठीण आहे। मात्र दर्जेदार कापूस, कमी ओलावा, चांगली ग्रेड असल्यास 8,500 ते 8,800 रुपयापर्यंत भाव मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। शेतकऱ्यांनी काय करायचं तर जर तुमच्यावर कर्जाचं ताण असेल, पैशाची गरज तातडीची असेल तर सध्याचा चांगला भाव पाहून टप्प्याटप्प्याने विक्री करणं हे योग्य ठरेल। आणि जर तुमच्याकडे साठवणुकीची सोय असेल आणि आर्थिक अडचण नसेल तर थोडा कापूस थांबवून बाजारावर लक्ष ठेवणं हा पर्याय देखील विचारात घेता येईल। कापूस भाव 9,000 शक्यता कमी पण अशक्य नाही। अफवावर विश्वास न ठेवता बाजार, आवक आणि जागतिक घडामोडीवर लक्ष ठेवा। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला असा माहितीपूर्ण आणि प्रामाणिक विश्लेषण आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।